नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. तर कायम पंतप्रधानांसोबत राहणार, पक्षाच्या बैठकीत ठाकरेंचं मोठं विधान. भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा चालवणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द. नाले सफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा, मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. आणि सरकारने खरी म्हणून नकली वागणके आणली, असीम सरोदेंचा लंडनमधून आरोप. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे परदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या घटनेवर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. आता मात्र ठाकरे यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव, काश्मीरचा मुद्दा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असू, असं ठाकरे ठामपणे म्हणाले. काश्मीर आपलं आहे आणि आपलंच आहे, असंही ठाकरेंनी म्हटलंय. भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा चालवणारी तुर्की कंपनी सेलेबी NAS एअरपोर्ट सर्व्हिस इंडिया लिमिटेडवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण भारतातून विनंत्या प्राप्त झाल्याने राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि हित सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. सेलेबी ही भारतीय विमानतळावरती सेवा देणारी कंपनी आहे, जी ग्राउंड हँडलिंग म्हणतो आपण अशा पद्धतीच्या कार्गो सेवा असेल, ग्राउंड हँडलिंग असेल, जी मॅनपॉवर दिली जाते. मोठ्या प्रमाणात या देशावरच्या जवळपास 8 ते 9 विमानतळावरती सेवा देणारी ही कंपनी होती. पण या कंपनीचा मूळ बेस जो होता तो तुर्कस्तान मधला होता, तो तुर्कीचा होता. आणि म्हणून अनेक ठिकाणावरून या संदर्भातल्या कंप्लेंट सुद्धा येत होत्या. आणि शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ही जी परिस्थिती आहे, आज पाकिस्तानच्या सोबत खुलेआम तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला. आणि आज ती बेस असलेली कंपनी, त्या देशाची बेस असलेली कंपनी, हजारो कामगार या ठिकाणी काम करतायत. तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट होती. आणि म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला. आज आमच्या मिनिस्ट्रीच्या विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जे आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं. आणि शेवटी मला असं वाटतं एक जनभावना सुद्धा आहे. शेवटी राष्ट्र प्रथम ही जी भावना आहे आपली, याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे. आज आमचा व्यापारी असेल, आमच्या राज्य सरकारचे अनेक निर्णय असतील, या सगळेच आपण पाहतो की आज तुर्कीला कुठलेही स्थान या देशामध्ये या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय हा देणार नाही. आणि म्हणूनच ही एक राष्ट्रीय सुरक्षिततेचा हा एक विषय होता. आणि म्हणून हा निर्णय आमच्या मंत्रालयाने, भारत सरकारने घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपा आयुक्त यांच्यासोबत माजी नगरसेवक, आमदार, खासदारांची बैठक झाली. पुण्यात मागील काही वर्षांपासून कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण होते. त्या दृष्टीने चेंबर, साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्या जागेवर उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केल्यात. तसंच कामे न करणाऱ्या ठेकेदारांना मनपा काळ्या यादीत टाकणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक आता आमची झाली. आणि एकूणच पावसाळ्याच्या सगळ्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा अधिक पाऊस होतो आणि आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये एक नवा ट्रेंड साधारणतः निसर्गाचा आपल्याला पाहायला मिळतो. कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय. आणि स्वाभाविकपणे मग सगळ्याच यंत्रणांवरती ताण निर्माण होतो आणि एक पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून या वर्षी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका प्रशासनानं काय तयारी केली आहे, मग नाले सफाई असेल, स्टॉर्म वॉटर चेंबर साफ करणं असेल, नाल्यांची रुंदीकरण असेल, खोलीकरण असेल, अतिक्रमण काढणं असेल, तसेच वेगवेगळ्या खात्यांची तयारी काय आहे. मग त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे, उद्यान विभाग आहे, वॉर्ड ऑफिस म्हणून आपण क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून त्याच्यामध्ये ती काय यंत्रणा लावली आहे. असा एकूणच सगळ्या कामांचा आढावा आज आम्ही घेतला.
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने खोटेपणा करत छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी वागणुक महाराष्ट्रात आणून त्याचं प्रदर्शन केल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी लंडनमधून केलाय. असीम सरोदे सध्या लंडनमध्ये असून त्यांनी तेथील अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया म्युझियमला भेट देत वागणकांचा इतिहास जाणून घेतला. त्यानंतर एका व्हिडिओद्वारे सरकारवर त्यांनी आरोप करत लोकांच्या टॅक्समधून जमवलेल्या लोकनिधीचा गैरवापर झाल्याची माहिती दिली. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ग्रँड डाफला सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी वाघनखे भेट दिली होती. त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केला नव्हता. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली खरी वाघनखं सातारा छत्रपतींकडे आहेत असे त्या प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे. आम्ही अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल म्युझियम मध्ये उभा आहोत. आता आम्ही आपल्याला भारताच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात एक महत्त्वाचा विषय जो आहे त्या संदर्भात आज सांगायसाठी इथे लंडनच्या या म्युझियम मध्ये आणलेला आहे. हा कोपरा आपल्यासाठी सध्या महत्त्वाचा आहे. मुघल आणि मराठा साम्राज्याच्या दरम्यान जे काही लढाया झाल्या, युद्ध झाले, तेव्हा जे शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते सगळे इथे ठेवलेले आहेत. त्यांचे काही प्रतीक इथे ठेवलेले आहेत, आपण पाहू शकतो. वाघनख जे होते त्या ज्यांनी अफजल खानाचा वध केला शिवाजी महाराजांनी जे वापरून असं म्हणण्यात येते, ते वाघनख इथे होते असं आपल्याला सांगण्यात आलं. आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ते वाघनख 3 वर्षासाठी काहीतरी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत असं समजते. आता मुळात हे वाघनख खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले होते का, याबद्दल इंद्रजित सावंत यांनी खूप चांगलं विश्लेषण केलं. ते इतिहासकार आहेत, मी काही इतिहासकार नाही, पण तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे काही गोष्टींवर जेव्हा अभ्यासू लोक काहीतरी सांगत असतात. त्यांनी असं लिहिलंय, ज्या लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी वाघनखे भेट दिली, त्यांनी सुद्धा ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. उलट शिवाजी महाराजांनी अफजल खान वधावेळी वापरलेलं वाघनख सातारा छत्रपतींकडे आहे असेच त्या प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवले आहे. याच अस्सल वाघनखांसारखीच वाघनखं प्रतापसिंह महाराजांनी मला भेट दिली असेही एल्फिन्स्टन सारखा ज्याने भारताचा इतिहास लिहिला असा माणूस सांगतो. यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न इंद्रजित सावंत यांनी विचारलेला आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम की जे आजही त्यांनी त्या ठिकाणी वाघनखाचा जो माहितीचा फलक लावलेला आहे त्यावरही क्लेम असा शब्द आहे. असे क्लेम म्हणजे असे दावे अनेक वाघनखांच्या बाबत केले जातात असे सुद्धा लिहिले आहे. खरं तर सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे पावन झालेल्या पुण्याच्या जुन्नर तालुक्यात श्री क्षेत्र ओतूर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सप्ताह सांगता सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज सकाळी श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरने ओतूर येथे आणण्यात आल्या. त्यानंतर पादुकांची ओतूरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी मंदिरांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक
आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात शाहू मिल चौकात लावलेल्या चारचाकीवर एका तरुणानं दारूच्या नशेत दगडफेक केल्याचं समोर आलंय. दगडफेकीत वाहनांचं नुकसान झालं असून पोलिसांनी तात्काळ तपास करत संबंधित तरुणाला अटक करून पोलिसी खाक्या दाखवलाय. पोलिसांनी त्याला चांगलीच समज दिल्यानंतर सदर तरुणानं व्हिडिओद्वारे माफीनामा सादर केलाय. मी स्वरूप युवराज बुचडे, राहणार राजारामपुरी, 3री गल्ली, मातंग वसतमध्ये. मी परवा दिवशी हळदीच्या कार्यक्रमात दारूच्या नशेत शामिल चौकातून चालत जाताना गाडीची मोठ्या काच फोडली, मोठं नुकसान केलं. राजारामपुरी पोलीस डिव्हिजनमध्ये मला चांगली समज दिली. तुम्ही पण भावना काय करू नका. यवतमाळच्या पुसदमध्ये 2,000ची लाच स्वीकारताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 3 कर्मचाऱ्यांसहित एका खासगी एजंटला रंगेहात पकडण्यात आलाय. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सूरज बाहिते, मयूर मेहकरे आणि विभीषण जाधव यांच्यासह खासगी एजंट बलदेव राठोड याला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांनी संगनमत करून प्रशिक्षणार्थींना शिकाऊ आणि कायम परवाना देण्याकरिता खासगी एजंट बलदेवला मध्यस्थी केले होते, अशी माहिती चौकशी दरम्यान समोर आली. बीड शहराच्या मध्यवर्ती एसटी बस स्थानकात एका महिलेवर चोरट्याने हल्ला करून तिच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने ओरबाडले. चोरट्याने महिलेचा गळा दाबून तिच्या कानातील झुबे खेचल्याने तिचा एक कान फाटून दुखापत झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून बस स्थानकातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणे. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुसद वाशिम मार्गावर एका भल्या मोठ्या कमानीला मालवाहू ट्रकने जबर धडक दिल्याने कमान ट्रकच्या केबिनवर कोसळून दुर्घटना झाली आहे. यामध्ये ट्रकचा चालक काही काळ केबिनमध्ये अडकून पडला होता. प्रसिद्ध अशा श्री धनकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढण्यात प्रशासनात यश आलं असून घटनेत कुठलीही जीवितहानी घडली नाहीये, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय.
जालन्यात दुचाकी चोरट्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या गोंदी पोलिसांवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी गाडीचं नुकसान झालंय। ही घटना अंबड तालुक्यातील वैतागवाडी गोंदी तांडा येथे घडली आहे। वैतागवाडी येथील वडार रस्त्यावर गोंदी पोलिसांचं एक पथक दुचाकी चोराला ताब्यात घेण्यासाठी गेलं असता अज्ञात 3 ते 4 जणांनी पोलिसांच्या खासगी वाहनांवर दगडफेक केली। दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। बीड तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसलाय। कांदा काढणीचा हंगाम सुरू असतानाच आलेल्या या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। विक्रीस नेण्यासाठी शेतात साठवलेला कांदा आता भिजून सडण्याच्या मार्गावर आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकरी संघटनांनी नुकसानीबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।